भैयांनी जे काही लोकांमध्ये पेरलेलं आहे ते उगवतंय. मी कायमच सांगत आलेले आहे, यांनी ठीक आहे 20 वर्ष आम्हाला नाही दिलेले, पण त्यांनी हे जे कमवलंय ना, तर म्हणजे मी तर अगदी जोपर्यंत मी आहे जिवंत तोपर्यंत त्यांचे म्हणजे मनपूर्वक आभार मानेल की त्यांनी ही मायबाप जनता जी त्यांचं प्रेम आम्हाला मिळवून दिलंय. म्हणजे जे भैयांनी पेरलंय तेच उगवलंय आज, असं म्हणायला काही हरकत नाही. खरं तर खूप भावनिक विषय हा वहिनी. खरं तर 20 वर्ष म्हणजे आपला परिवार बाजूला सारायचा आणि समाजाला वेळ द्यायचा. आणि भैयांचा जरी सक्सेस दिसतोय बरं, सगळ्या गोष्टी परमेश्वर कृपेने तुमच्याकडे आज आहे, तुमच्या परिवाराकडे काही कमतरता नाहीये. अशाही परिस्थितीमध्ये फक्त समाजसेवा, लोकांची सेवा करणं, परिवाराला बाजूला सारणं, ते 20 वर्ष वहिनी उमेदीची होती. आणि त्या काळात जेव्हा भैया बाहेर पडायचे, तुम्ही त्यांच्या मागं असायचा. घरात तुमचं सगळं प्रपंच भरलेलं घर आहे. कसे दिवस निघत होते, काय विचार करत होता की भैया काय करताय नेमकं? कारण राजकारण म्हटल्यानंतर विचार पडत असेल ना. खूप पडायचा. खरं सांगायचं तर आता कोणतेही नवरा बायको असू द्या किंवा आता तुमची फॅमिली असेलच, तुम्ही एक दिवस असे दिवसभर बाहेर राहून बघा आणि रात्री असे 2ला 1ला वगैरे घरी जा, मग तुम्हाला कळेल की काय होतं म्हणून. पण तसं न करता आता कसं राहतं की मी माझ्या लग्नानंतर एक 6-7 महिने ही सगळी गंमत बघितली. म्हणजे नाही का, तोपर्यंत भयानक त्रास झाला, पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की मी माहेरी तेच बघितलं, म्हणून मला असं वाटायचं की म्हणजे नाही का नवरा असा शांत असं काहीतरी काम वगैरे करणारा असावा. पण ते काय आता शेवटी ती साईबाबांची कृपाच म्हणावं लागेल किंवा त्यांनीच लिहून ठेवलेलं असेल ते की बाबा राजकीय पार्श्वभूमी. आता वाटतंय का की जे भैया समाजासाठी बाहेर जाऊन काम करत होते? मी तुम्हाला तेच सांगते सर की आता ज्यावेळेस मी 2-3 महिन्यापासून इतका जास्त जनसंपर्कात आले, त्यावेळेस कळतंय की खरंच म्हणजे त्यांना म्हणजे बोलण्यात किंवा काही करण्यात काही पॉइंटच नव्हता. आम्ही ज्यावेळेस उतरतोय खरंच खूप साऱ्या समस्या आहेत. मला इथंच यायचं होतं की ते तुम्ही आता फिरताय त्या तुम्हाला जाणवतं की भैयाचे 20 वर्ष कशासाठी गेले. आणि ते खरंच असं तुम्ही सक्षम होता घरामध्ये, पण ही मायबाप जनता आणि खरंच त्याच्यासाठी म्हणजे काय म्हणता येईल की मनापासून करण्याची तयारी पाहिजे. म्हणजे नुसतं करायचं म्हणून नाही, आणि त्यातले ते माणूस तरी नाहीये त्याच्यामुळे. आणि त्यामध्ये आवडही पाहिजे, तुम्हाला तेवढा वेळही पाहिजे. वेळ नसूनही म्हणजे आपण म्हणतो ना की मनापासून असं वाटतं एखाद्याला की नाही मला ह्या माणसासाठी हे करायचंय. म्हणजे आम्ही बघतोय ना की असे कित्येकशे कुटुंब आहे की त्यांना मी तर पहिल्यांदाच बघते. भैया तर कधीतरीच म्हणजे ते रोजच बघताय, पण आम्ही तरी कधीतरी बघणाऱ्यांमधले. पण खूप अगदी बारीक सारीक गोष्टींच्याही अडचणीमध्ये ते त्यांच्या संग उभे राहिलेले.